बाप म्हणून लाज वाटते मला तुमची. माझ्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलत माझं. तुम्हाला एकदा माझ्या मनाचा विचार नाही करता आला का? थोबाड फोडीन. बापाला असं बोलती? लाज नाही वाटत तुला? काय लाज वाटेल मला? माझ्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं तुम्ही. आता तिथं मला मरत आयुष्य काढावं लागतंय. म्हणजे एवढं मोठं थाटात तुझं लग्न लावून दिलं, पैसे नसताना कर्ज काढून सगळं केलं, आणि आता तुला बापाची लाज वाटती? एवढा वाईट वागलो का मी तुझ्यासोबत? हा, वागले. मला तो मुलगा आवडत नव्हता तरी त्याच्याशी लग्न लावून दिलं. आता मी नांदायला जाणार नाही. अगं पोरी, असं नको करू. अगं तुझ्या सासरच्या लोकांना कळालं तर तुझा पण जीव घेतील आणि आमचा पण. तुमच्या चुकीमुळे झालंय सगळं. माझी काही चूक नाहीये त्यात. आणि मला त्या मुलासोबत संसारच करायचा नाहीये. तुम्ही तर मला मारून जरी टाकलत ना तरी चालेल. अगं तू काय करते तुला तरी कळतंय का? खरं तर ही वेळ ना तुला मारायची नाहीये, पण आत नेऊन तुला फटकाविल ना तेव्हा तुला कळेल की आम्ही जे केले ना ते चुकीचं नाही केले. मग लग्नावेळी का नाही विचारलं तुम्ही मला? मुलगा आवडतो का म्हणून, किंवा तुला काही अडचण आहे का म्हणून? तुम्ही तेव्हा विचारायला पाहिजे होतं. कारण संसार मला करायचा होता त्या मुलाशी. मग नवरा मुलगा पण माझ्या आवडीचा पाहिजे ना. अगं पण आता वेळ निघून गेली पोरी. अगं असं नको करू, लय महागात पडन तुला हे. तुला काही अडचण आल्यास आम्ही आहोत ना पोरी. असं नको करू. ते काय मला माहित नाही. मला दुसरा मुलगा आवडतो. मला त्याच्याशीच लग्न करायचंय आणि तो मला सुखात ठेवू शकतो. आणि हे तुम्ही मला सांगायला कधीच चान्स दिला नाही. आता तुम्ही किती काय बोललात ना तरी मी तिकडे नांदायला जाणार नाही. माझा जीव घेतला तरी चालेल. तुमच्या मुलीमुळं माझ्या आयुष्याचं वाटोळ होईल याचा विचार केला का तुम्ही? लग्न होऊन फक्त 2 दिवस झालेत. लोक काय म्हणतील बरं? गावात मला तोंड दाखवायला जागा राहील का? सगळं मान्य आहे, पण बापाला पोरीने किती जरी चुका केल्या तरी तिला मारून नाही टाकता येत. माणुसकी म्हणून तरी समजून घ्या तुम्ही. हात जोडतो तुमच्या पुढे मी. हात नका जोडू. तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे आहात. उद्या जर माझ्या घरात अशी वेळ निर्माण झाली असती तर काय झालं असतं? वाटल्यास तुम्ही जो काही खर्च केलाय तो सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे. तुम्ही तिला जे काही सोनं केले ते सुद्धा आम्ही आणून देतो. आणि आम्ही जे काही तुम्हाला दिले ना ते तुम्हालाच राहू दे. अहो, याच्यात माझा जीव अडकलाच नाही. आज माझ्या इज्जतीचं जे नुकसान झालंय ते कशाने भरून निघणार नाही. मला बाप नाही म्हणून मला बापाची किंमत चांगली समजती. तुम्ही समजून नाही घेतलं तर जीवच द्यावा लागेल आम्हाला. त्यामुळे तुमच्या समोर हात जोडावेच लागतील आम्हाला. अहो, जास्त बोलायची गरज नाही. तुम्हाला काय म्हणायचं ना ते चांगलं समजलंय मला. तिला करू द्या दुसऱ्यासोबत लग्न. मी माझं बघतो काय करायचं. आणि तुम्ही ना माझं टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. या तुम्ही. तुमच्यासारखा देव माणूस उभ्या आयुष्यात पाहिला नाही बघा मी. हवं असं काही नाही. आता नशिबातच संकट होतं म्हणायचं. त्यात तुमची काय चूक बरं? जे झालं ते सोडून द्या. उगाच एकमेकांना त्रास देऊन काही साध्य होणार नाही. इथंच थांबवणं मला योग्य वाटतंय. धन्यवाद. येतो आम्ही. स्नेहा, अगं तुझ्या बापाची 4 गावात मान खाली गेली. काय उपयोग आहे तुझा जन्माला येऊन? आज तुझ्यामुळं अनेक बापाला वाटत असेल मुलगी नको म्हणून. केलं का दुसरं लग्न तू? नाही. का? अहो, मला दुसरं लग्न नव्हतंच करायचं. खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं आयुष्यात. लग्न केलं ना की बरेच त्रास असतात. शारीरिक त्रास, मानसिक त्रास, आणि ते मला अजिबात आवडत नाही. म्हणून लग्न नव्हतं करायचं. पण आता वाईट वाटते. का? झालं ना तुझ्या मनासारखं? आता कशाचं वाईट वाटतंय? रात्री सगळे झोपले की बापाला रोज रडताना बघते. आईने तर हसणं सोडून दिले. अख्ख्या घरातला आनंद हरपून गेले माझ्यामुळे. मी बाबांना बोलले, तुमच्याकडे जा आणि सांगा की पोरगी संसार करायला तयार आहे आता. पण ते मला बोलले, कुठल्या तोंडाने मी जाऊ आता त्यांच्याकडे?
आणि तुम्हाला पण वाईट वाटलं असतं ना. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्यामुळं कधी वडिलांच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. आज तुझ्यामुळं तुझ्याच वडिलांना माझ्यासमोर हात जोडायची वेळ आली. हे बघ, घरी चल तू, आणि तुझी जर इच्छा असेल ना तर मी संसार करायला तयार आहे तुझ्यासोबत. खरंच बोलताय? हो, खरंच बोलतोय. बरं चल, घरी चल, आपण बोलू घरच्यांशी. बस. अरे नंदी बैल म्हणजे आपलं देव आहे ती. आतापर्यंत त्यांनीच आपल्याला जगावले आणि आता तू त्यांना जिकायचं म्हणतो. काय जगवलं तुम्हाला? गावात फक्त नंदी बैल घेऊन फिरत होत तुम्ही. काय कमावलं आतापर्यंत? अरे कमावलं नाही, पण कला जपली ना, आणि आता तीच कला तू पुढे जपायची. कलेने पोट नाही भरत नाना. तुम्ही आतापर्यंत फक्त कला जपली, दुसरं काय केलं बरं? मी काही कला जपणार नाहीये. तुम्ही तुमचं सगळं आयुष्य गरिबीत काढलं, कधी आईची हौस पूर्ण केली नाही, आणि मला सुद्धा कधी माझ्या मनाप्रमाणे जगता आलं नाही. मला जगवलं हेच खूप काही केले माझ्यासाठी. आणि नंदी गावभर फिरवला की धान्य मिळतंच की, अजून काय लागते पोटासाठी? आता त्या डॉक्टरला धान्य घेऊन जायचं का? पैसे कुठून आणायचे? एकतर लोकांचं कर्ज झालंय आपल्यावर. एक काम करा, तर नंदी बैल विकून टाका, त्याच्यामुळं कर्ज झालंय. जे काय पैसे येतील ना ते लोकांचे देऊन टाका. अरे जीव गेला तरी चालेल, पण मी काय तो नंदी ऐकायचो नाही. आणि जे काही कर्ज झालंय ना ते माझ्यामुळे झालंय. नंदीची काय चूक आहे रे त्यात? अरे त्यानं आतापर्यंत कितीतरी पावसाळ्या सांगितल्यात, कितीतरी चांगल्या बातम्यांना मान डोलावली आहे. अरे लोक त्याच्यामुळं मला बी देव मानतात. हे बघ, किती झालं ना तरी मी काय तो नंदी ऐकायचो नाही म्हणजे नाही. सुहास, तुझ्या आणि माझ्यापेक्षा त्यांचा लय जीव आहे त्या नंदीमध्ये. सगळं बोल, पण विकायची भाषा नको करू. मग असंच राहा आयुष्यभर कर्जात. एवढ्या लोक दारात तुमच्या खात्यांचे बोलणे. तुमच्यामुळे ना माझी पिढी आणि माझ्या पुढची पिढी सुद्धा गरिबीत जाईल, आणि मी असं कधीच होऊन देणार नाही. तुला नसल जपायची नकाला तर नको जपू. बापाला शिकवायला लागला तू आज. जे करायचं ते करा तुम्ही, नका ऐकू. अरे कोणतीच कला उपाशी मरत नाही, हे कसं कळत नाही ह्या पोरांना? जा म्हणाव तसाच, आमचं कर्ज आम्ही फेडू म्हणाव. जाऊ द्या, लय नका मनावर घेऊ. चला जेवण करून घ्या. बापाने कसं कवाय ना संसाराचा गाडा इथपर्यंत ओढत ओढत आणलास ना, मग थोडंफार कर्ज त्यांच्यावरती होणारच. म्हणून तू त्यांना लगेच नंदी बैल विकायला लावणार का? काय करणार भावा, कर्जच तेवढे बापावर. विकायला फक्त घरावरचे पत्रे आणि गोठ्यातला नंदी. या कर्जापायी आईचं सोनं पण गेलं. जेव्हा लोक घरी येतात ना आणि बापाला काय काय बोलतात, तेव्हा लय त्रास होतो, लय राग येतो, समोरच्याला मारा वाटतं. पण काय करणार, बापच झुकून बोलत असतो, आपण तरी नडून काय फायदा. कष्ट करून तू पण फेडशीलच ना कर्ज. आणि असून असून असं किती कर्ज आहे? 2 लाख रुपये ना, ते तर तू 2 महिन्यात पण फेडून टाकशील. आपलं कसं असतं ना, सगळं आपल्याला बापाकडून पाहिजे असतं. बाप आपला आधार असतो रे, पण कधीतरी आपण सुद्धा बापाचा आधार बनला पाहिजे ना. खरंय भावा तुझं, ह्या वयात आपण बापाचा आधार बनलो पाहिजे. पण तुला चांगली नोकरी आहे, तू करतो काही मदत? म्हणजे आपली मैत्री तुटल असा व्यवहार नाही होणार, याची मी गॅरंटी घेतो. 12वी पासव माझी नोकरी रे, मला काही लय पेमेंट नाही आहे. तुला पण लागेलच की नोकरी, करशील ना तू? आणि माझ्याकडे थोडेफार पैसे साचलेले, मी देतो तुला ते. चालतंय, करतो मी नोकरी. तुझ्यामुळं मी माझ्या बापाचं कर्ज फेडू शकतो. फक्त तुझ्यासारखा मित्र पाहिजे. बरं चल घरी, मी देतो तुला पैसे. चल. हां. हे घ्या पैसे आणि लोकांचे देऊन टाका. पण तुमचा देव काय विकू नका, कारण तुमचा मुलगा आता तुमचा आधार होणार आहे.
अरे पण एवढे पैसे आणले कुठून तू? माझा मित्र रवी नाही का, त्याच्याकडून घेतलेत पैसे मी. आणि त्याने मला 12वी पासवर नोकरी पण पाहिली. नोकरी करता करता मी फेडेल पैसे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला उगाच नाव ठेवत होतो. चुकलं माझं, मला माफ करा. अरे येडा का खोडा तू, बापाची माफी मागत असतात वय. उलट तूच मला माफ कर. माझ्यामुळं आतापर्यंत तुझी कोणतीच हाऊस मौज नाही करता आली. पण तुम्ही काळजी नका करू, मी आपले चांगले दिवस आणल. बघा माझं पोरग किती हुशार आहे ते. आहा, म्हणजे काय तुझं एकट्याच पोरग आहे का? अरे ते माझं बी पोरग आहे. ना हा? लय दिवसांनी तुम्हाला असं हसताना पाहिलंय. तुमच्या डोक्यावरचं कर्ज तुम्हाला हसून देत नव्हतं ना. खरंय. आता असंच हसत राहा. प्रत्येक घरात आहे ना तुझ्यासारखा हिरा जन्माला यायला पाहिजे बघ. बरं चला. चला जेवण करून घेऊ आपण. हा. तुम्हाला माझा भाऊ चोरटा वाटतो का? अहो तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्ही तुमचे पैसे कुठे ठेवता ते? उगाच त्याच्यावर संशय घेताय. तुझ्याच भावाने चोरलेत पैसे आणि माझे पैसे मी कुठं ठेवतो ना मला चांगलं माहिती. आणि पैसे घ्यायला कोण आहे घरात दुसरं तुझ्या भावाशिवाय? तुम्हाला लाज नाही वाटत का हो? सरळ सरळ माझ्या भावाला तुम्ही चोर म्हणताय. तो कशाला चोरणार आहे तुमचे पैसे आणि काय करणार आहे तुमच्या पैशाचं? उगा काही बोलू नका. तो जर इथं आपल्या घरात राहतो म्हणून तुम्ही असं बोलत असाल ना तर तसं सांगा. हे बघ, त्यांनीच पैसे चोरलेत, बाकी मला काही सांगू नको. तो कुठं गेलाय ना त्याला इथं बोलून घ्यायचं आणि त्याच्याकडून ते पैसे घे. तुम्हाला माझ्या भावाला इथे ठेवायचं नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. उगाच त्याच्यावर चोरीचा आळ आणू नका. मी सांगते त्याला इथे नको राहू म्हणून, पण असे खोटे आरोप त्याच्यावर करू नका. अगं खरंच त्यांनीच पैसे चोरलेत, मी कशाला खोटा आरोप करू? जे खरं आहे ना तेच सांगतोय. आणि त्याला जर असे पैसे चोरायचे असतील ना त्याला अजिबात इथं ठेवूच नको. सांगते मी त्याला इथून जायला, पण त्याच्यावर काही आरोप करून तुम्हाला त्याला इथून काढून द्यायचंय ना हे कळतंय मला. अहो असा नवरा मी कुठं बघितला नाही. बायकोच्या भावावर संशय घेताय तुम्ही. हा घेतला संशय. इथं किती कष्ट करून पैसे कमावं लागतात तुला काय माहिती? आणि मला सांग तू पैसे कोण घेणार आहे? तुझाच भाऊ असतो ना घरात, तू तर शेतात गेलेली असती, मग संशय कोणावर घ्यायचा? कळतंय मला, तुमचंच बरोबर आहे. सांगते मी त्याला इथून जायला. हा सांग, आणि त्याला माझे पैसे द्यायला सांग. मी ना चोरटा निघाला राव. दादा राहू दे, नको करू काम. तुझ्या दाजीचं काम करून काही उपयोगाचं नाहीये. का? काय झालं? तुझ्या दाजीचे पैसे घरातच कुठेतरी हरवले आणि तुझ्यावर नाव घेतात आहे. ते तुझ्यावर चोरीचा आळ आणतात आहे. काय? मी कशाला चोरलताय पैसे? मला काय करायचं बरं? अरे मी पण त्यांना तेच सांगतेय, त्याला काय करायचे पैशाचं, पण ऐकतच नाहीये. तुझ्यावर चोरीचा आरोप लावतात आहे ते. मला वाटलं होतं आई बाप गेल्यानंतर ताईकडे जाऊन आयुष्य काढावं, पण इथं माझ्यावर खोटे आरोप होते. मला नाही थांबायचं इथं, जातो मी. अरे मला पण नाईलाजाने तुला जा म्हणावं लागते. तुझी बहीण असून तुझी साथ नाही देता येत मला. माफ कर. जाऊ दे, जातो मी. माझ्यामुळं तुमच्या संसारात काही नको व्हायला. मी जगल कस तरी. माझ्यावर खोटे आरोप सहन करण्यापेक्षा मी गेलेलं परवडल. बरं चल घरी, बॅग घेऊन जा. चल. चल. दाजी, तुम्ही मला म्हणले असते ना इथं थांबू नको तरी मी गेलो असतो, पण असा खोटा आरोप करायची काय गरज होती? मी तुमचे पैसे खरंच नाही चोरले, ताईची शपथ. अरे मला माहिती आहे तू पैसे नाही चोरले म्हणून. अरे माझ्याच लक्षात नव्हतं, मी एका पॅन्टीच्या खिशात ठेवले होते म्हणून. स्नेहा, तू इथून गेली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं. मला माफ कर, मी तुझ्यावरती संशय घेतला. आयुष्यात लय गोष्टी केल्या पण चोरी कधी केली नाही, आणि तुम्ही डायरेक्ट माझ्यावर चोरीचा घेतला. मला नाही थांबायचं इथं. माझ्यामुळे नको त्रास तुम्हाला. अरे तुझ्यामुळं कोणताच त्रास होत नाही आम्हाला, उलट तुझा आदर होता आम्हाला. आणि चुका माणसांकडूनच होत असतात ना, त्याच्याबद्दल मी माफी पण मागितलेली. नको जाऊस तू, इथंच राहा. दादा थांब ना, नको जाऊ. मला तुझी खूप काळजी वाटते रे.
ताईसाठी तरी थांब. थांबतो, पण इथून पुढं माझ्यावर खोटा आरोप करू नका. यामुळं कधी कधी नाती पण संपतात. चुकलं. चल. सखूबाई एकटीच बसलेली दिसते आज. चला आजचा अर्धा दिवस इथंच काढूया. काय चाललंय सखूबाई? काय म्हणताय? सुना कुठे गेल्यात? शेतात गेले वाटतं. त्या कसल्या शेतात जात्यात माय, घरातच बसत्यात. बोळच पाठविली शेतात आता. आणि आजकालच्या सुना काय काम करतात का काय? नुसतं काय भादरी देत होय? अरे मोबाईल मोबाईल. अहो काय सांगायचं, आजकालच्या सुनाच अशा झाल्यात. पण एक आहे बर का, तुम्ही तर पोरांचं लग्न व्हायच्या आधी लय ना कुडून बोलीत होत्या. येऊ दे मला सून, अशी बोटावर नाचवणार तिला, अशी सरळ करणार, दाकात ठेवणार. आणि आता आता सुना आल्या होतं तुम्हाला पंढरपूरची वाट दिसायला लागली. कसलं काय? अहो घरातली इकडची काडी तर इकडं करत नाही, कुठल्या कामाला म्हणून हात लावत नाही. आणि ह्यांचा संसार काय आता आपण हाकायचा आहे का? पण कामाला थोडीफार मदत केली पाहिजे बरं का तुम्हाला. नाही तर काय. मला हालच बघवत नाही हो तुमचं. अहो आधी कशा होत्या तुम्ही, आता पार वाळून गेले तुम्ही तब्येतीने. बघा ना, मी म्हणत होते सगळ्यांना तरी किती बारीक झाले मी, बारीक झाले मी. कुणी लक्षच देईना मिली माझ्याकडं. अशक्तपणा आलाय तुम्हाला थोडक्यात. हो. हे पण असलं नाही लाड. माझं बघा तुम्ही, माझी सुनबाई अशी दाकात ठेवली मी, दाकात. उठ म्हणलं की उठती, बस म्हणलं की बसती. आणि आम्ही काय केलं माहिती का, सकाळी उठलो का एकदा का सुनबाई जेवणाचं ताट करून आणती. आणि सकाळ सकाळी एकदा आडवा हात मारला जेवणावर. दिवसभर गावात इकडं हिंड तिकडं हिंड, इकडं जा तिकडं जा, असं चालू असतंय. बाई बाई, काय ते नशीब म्हणायचं, काय तर खायचं. माझ्या तर नशिबातच मेलीच्या नाही हे असलं. मग तुम्ही पण उद्यापासून असंच करा की. बर, तुम्ही म्हणतात तसंच करते. हा. हे 2 टायमावर निसतात ताव हाणते. तुमचं काम करा, नाही तर संसार हाका. मी बी मस्त नटून थटून फिरायला जाते का नाही तुम्ही बघाच. उग पहिल्यासारखंच अहो पडताल. नाही पण तुम्हाला सांगतो, तुम्ही एकदा नटल्या का नाही, ती बॉलिवूड मधली कुठली ती हिरोईन काय ती त्याचं नाव, ती प्रीती झंटा, तिच्या वालीच दिस आता. मी काय म्हणतो, उद्या सकाळी सरळ तुम्ही आवरून आमच्या घरी या, बसू गप्पा मारीत निवांत. हो. नाही ते ना सरळ एसटीने जाऊ ना आपण फिरायला. हो हो, मला अर्ध तिकीट आहे आणि तुम्हाला तर फुकाटच आहे. येऊ फिरून मग आपण तरी. चालतंय. तुम्ही आमिर खान आणि मी प्रीती जिंटा. जाऊ बरं. चालतंय त्याच्या आईने हे कोण फोन करत आहे, कोण सुनबाईचा फोन. हॅलो. हा आलो 5 मिनिटात आलो. कसला मोठ्याने नको बोलत जाऊ. जेवणाची ताट कर. काय सांगायचं तुम्हाला, हे असं सुनबाईचं सारखं पण, मामांजी जेवला का, मामांजी आराम करा, घरी या. हे काय आता फोन येऊन गेला मला. बरं चालतंय, येऊ का मग मी. हो हो, तेवढं लक्षात ठेवा उद्याच. येतो मग. हो. काय बाई, आता हे बियाणं तर हिथंच विसरलं की ह्याचा बुर्र बुर्र. ऊस फवारणी 2000 रुपये.
अरे रानात जाऊन काहीतरी कामं करत बसावं. हा का बायको येणार नाही तर तू बी रानात जाणार नाही? मी माझंच काम करतोय. तुम्ही आलेत ना गावातून हिंदून, वा जेवण करून घ्या. अरे जेवायसाठी चालू आहे मी. पण तुला सांगू का, आमच्या वेळी आहे ना तुझी आई स्वयंपाक करत बसायची घरी आणि मी एकटा रानात जायचो फाकड्या. आणि आता तरी कोल्ही कुत्री असतात. आमच्या वेळी वाघ, हाती, सिंह, गेंड काय काय होतं रानात, तरी फाकड्या भ्यायचा नाही. अरे एकटाच रानात जायचा. आणि तू बायकोची वाट बघत बसते. ह्याचं बिलबिल ते. सुनबाई, ए सुनबाई, जेवायला वाढ. इकडं पोटात कावळं वरडून वरडून पार मरायला लागलं. आलो मी, जेवण करून आलो. अरे काय बघतो, शिक जरा माझ्याकडनं. शायला म्हाताऱ्यांची जशी वय वाढत चालत ना, असं वाटतं यांची बुद्धीच भ्रष्ट होत चालली. अरे मोबाईल मोबाईल बघितला का माझा कुठे? अहो नाना जेवून तरी घ्या. नाही नाही, मला मोबाईल शिवाय जेवणच जायचं नाही. ऐ, तुम्ही घेतलाय का माझा मोबाईल? ना काय पण नका बोलू. तुम्ही आत्ताच गावातून आलेत ना, आणि माझ्या संगती बोलत घरातच गेलेत तुम्ही. मी कसं गेल बरं तुमचा मोबाईल? आणि मी पण तुमचं ताटच लावत होते, त्याच्यानंतर मी माझं काम करायला लागले. मी कसं काय घेईल तुमचा मोबाईल? वा 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 वा, म्हणजे माझा मोबाईल घेऊन किती भारी बोलताय रे तुम्ही. हा अरे खरं बोला जरा लबाडांनो. तोंडाला येईल ते बोलू नका. तुम्ही आता गावातून आलेत ना, ज्या रोडने आलेत ना त्या रोडला जाऊन पाहू आपण कुठे तुमचा मोबाईल पाडलाय का. त्याच रोडला पडला असेल कुठेतरी. पण जर का तुमच्या दोघांकडे सापडला तर तुम्हाला दोघांना आहे ना घरात ना हाकलून देईन मी, कळलं का? अरे बघतोय काय, चल ना मोबाईल शोधायला. चला ना मग. काय हो, तुम्ही नक्की ह्याच रोडने गेले होते ना? अरे ह्याच रोडनी गेलो होतो मी. म्हणजे ना जाताना त्या रोडनी गेलो बरं का असा, आणि येताना इकडनं चालू ना मी. अहो नाना, तुम्ही तरी एवढ्या रोडनी कशाला फिरायचं बरं? असतेत आमची काही कामं महत्वाची. तुम्ही कोणाच्या घरी गेले नव्हते ना? नाही 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 नाही, घरी अजिबात नाही गेलो कोणाच्या. म्हणजे ना जाताना असं मी तिकडनं गेलो का, आणि येताना ह्या रोडने आलो घरी. म्हणजे त्या सखूबाईच्या घरी तर अजिबात नाही गेलो बरं का मी. आणि तिच्याशी बोलत बी थांबलो नाही अजिबात. तसलं काय नाही केलं मी. मी फक्त त्या रोडनी गेलो ह्या. सखूबाई, अहो रामू, मी किती वेळची शोधतीये तुम्हाला. तुमच्या घरी गेलं तर तिथेही कोणी नव्हतं, तुम्ही सगळे इकडं. अहो पण तुम्ही इकडं कशाला आला? आपलं फिरायला जायचं उद्या ठरलं होतं ना. अहो पण ते तुमचा फोन घरी राहिलं होतं ना, कवाचं गुरगुर 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 करते. तुम्ही नव्हते आले गप्पा मारायला. आणि ते गुदमरला असेल बघा बरं. बरं चला येऊ का उद्या आपलं? काय बरं आपल्याला उद्या फिरायला. हो हो चला येऊ का? हा या तुम्ही या. का हो ना, तुम्ही तर कोणाच्या घरी गेले नव्हते ना, आणि ते उद्या कुठं फिरायला जायचंय बरं? हा, आणि आमच्याकडे मोबाईल सापडला असता तर आपल्याला घराबाहेर काढणार होते नाही का? ते असंच माझ्या मुखातून निघलं होतं. असंच निघालं होतं काय? बरं चला घरी, चला घरी चला आता. ना चला.